नमस्कार मित्रांनो, हे बघा आपल्या ऊस लागवडीचा मित्रांनो आज आहे दुसरा दिवस. बघू शकताय. तर कालच्या ब्लॉगच्या थंबनेलमध्ये आणि टायटलमध्ये मी तुम्हाला मित्रांनो मस्तपैकी असा वाघोबा दाखवला होता. आमच्याकडे ऊस लावताना वाघोबा करतात 4 वाढे रोवून. तर बघा आता वाघोबा कसा असतो. अशा पद्धतीचा असतो मित्रांनो वाघोबा. मस्तपैकी असे 4 वाढे रोवायचे, नंतर त्यांचे शेंडे एकाला एक बांधून पुन्हा दोन्हीचा असा जॉईंट द्यायचा. अशी इथं विधिवत पूजा करून घ्यायची आणि पहिलं टिपरू दाबून नंतर अशा पद्धतीनं मग ऊस लागवडीला सुरुवात करायची. तर असा होता कालचा आमचा वाघोबा. आमच्याकडं वाघोबा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो आई घातली आणि लाईटसुद्धा गेली. बघा इतकाच मोटर चालू झाली आणि आत्ताच लगेच लाईट गेली. लाईट सुद्धा मध्ये चालायला लागली. बघू लाईटीची अशीच परेशानी कधी असते कधी नसती. काल व्यवस्थित सापडी तर काल बरंच काम फायनल झालं आपलं. फायनली मित्रांनो येईल आता लाईट आणि करायचं आहे आपल्याला सुरुवात. हे असे वाडे पडलेत बघा, जे की मोळ्या बांधून आणले होते. आणि हे बघू शकताय खराब पडलेले ऊस बाजूला काढलेत. अशा प्रकारचे ऊस आहेत हे खराब. हे पूर्ण ऊस बाजूला काढलेत. इकडे बघा आता हे वेस्टेज जाणार आहे. ज्यावेळेस आपण ऊस दाबतो मित्रांनो त्यावेळेस त्याचा हा डोळा अशा पद्धतीचे हे बघा बघू शकता तुम्ही. असा हे डोळा खराब झालेला आहे. हे नंतर फुटत नाही बघा. हे एक इथं हे पेऱ्यावर जे डोळे आहेत त्याचे खराब झालेत. एक साईडला आहेत चांगले कुठं ते नंतर बघू काय होईल ते निघून काढा लागतील. आता लाईट कधी येते काय माहीत नाही. नष्ट लाईटचं कसं होतंय. किती राहिले 1.5 एकर रानामधून. एवढेच 1.5 एकरला सरी पाडली होती. कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच काल कशी धुमधडाक्यात सुरुवात केली ती. हे बघा राहिल्यात आता 1 2 3 4 5 आणि 6 साऱ्या शिल्लक राहिल्या होत्या. एवढ्या 6 साऱ्या झाल्या की आपला ऊस लावणं फायनल झालं मित्रांनो. ते वरच्या शेतातला वरचा ऊस मध्ये ब्लेंड राहणे गव्हासाठी. आणि हे ऊस बघू शकता मित्रांनो कालपासून खूप अशा धरपडीनंतर हे बघा असं काल इथं बियाणं हातरून खांडून घेतले. आणि काल कशी दणक्यात सुरुवात केली ती मित्रांनो. आज थोडा आळस आल्यानं झाला आहे, कारण थोडं राहिलं आहे आळस आला आहे. वाकून पाण्यात बियाणं सरीमध्ये दाबायचं म्हणलं की कंबर दुखतं मित्रांनो सारखं चिखलामध्ये. सोपं नाही हे सुद्धा. हे बघा असं मस्तपैकी कालचं लावलेलं रानपलीकडे त्याच्या सऱ्यावर काही जागा टिपरं उरलेत. सगळे गोळा करून घ्यायचेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने आज आपला ऊस लावणीचा शेवट होईल. आणून ठेवले खोरं दारं मोडले. चला म्हणलं आता मोटर चालू करावं आणि छोटासा ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवा कसं झालं आपला ऊस मस्तपैकी. आहे बघा कालचं लावलेलं रान बघू शकताय तुम्ही. पूर्ण पट्टा फायनल केला मित्रांनो. आता थोडंसंच राहिलं आहे. तर अशी होती मित्रांनो कालपासूनची धावपळ. झालेली आज सकाळ आता शेतात येऊन धावपळ पूर्ण करायची. कोणचंच काम सोपं नाही मित्रांनो. शेती बी करणं एवढं सोपं नाही. शेती करायची म्हणलं का
जड जाते, कष्ट खूप आहे मित्रांनो. या शेतामधून आपल्याला बैलगाडी नसल्यामुळे इथूनच तोडला आहे आणि पूर्ण तोडून डोक्यावर इथं व्हायला आहे. इतकं अंतर आहे बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण वाहून तिथं नेऊन पुन्हा डबल अंतरलं आहे. म्हणजे इथं तोडणं, बांधणं, त्याची मोळी बांधणं, तिथं नेणं, पुन्हा मोळी सोडणं, पुन्हा अंतरणं, पुन्हा खांडून घेणं, म्हणजे एकंदर कुटाने भरपूर आहेत मित्रांनो. पण असो, फायनल झालं, यातच खरा आनंद आहे. तर चला आता भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबू. धन्यवाद मित्रांनो.